आज रेखाच्या किचनमध्ये कांदा पोहे नाही बनवलेले नाश्त्याला इंदोरी पोहे बनवलेले आहेत। एकदम फेमस रेसिपी आहे इंदोरची आणि खूप छान चव लागते ह्याची आणि करायला पण सोपी रेसिपी आहे। त्यामध्ये एक मसाला पडतो, जिरावन मसाला म्हणतात त्याला, तर तो घरी कसा बनवायचा आणि ते कसे बनवायचे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवतोय कांदे पोहे नाही तर इंदोरी पोहे बनवतोय। त्यासाठी मी 2 कप पोहे घेतलेले आहेत। 2 लोकांसाठी हे भरपूर होतात, अशा पद्धतीने घेतलेले आहेत। तर आता हे पोहे गाळणीत काढून घेतलेत, आपल्याला धुवून घ्यायचे। हलक्या हाताने जास्त हे नाही करायचे, जास्त वेळ पाण्यात नाही ठेवायचे आपल्याला। पोहे भिजतायत, साईडला ठेवू आपण। आता त्यासाठी तडका बनवून घेतोय। तडका बनवण्यासाठी पॅन ठेवलाय आणि त्यामध्ये तेल घातलंय। तेल थोडंसं जास्त घालायचं, 6 चमचे तेल घेतलंय। त्यामध्ये आता आपल्याला अगोदर शेंगदाणे छान रोस्ट करून घ्यायचे। मस्त असे खमंग क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे। आपल्या कांद्या पोह्याला जसे एकदम कडक बनवतो तसेच घ्यायचे बनवून। इंदोरी पोह्याची रेसिपी थोडी वेगळी असते, कांदे पोह्यासारखेच। थोडंसं जास्त वेळ नाही लागत, सोपी रेसिपी एकदम। माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। छान असे तडतड वाजतायत, म्हणजे आपले शेंगदाणे व्यवस्थित तळून झालेले आहेत, काढून घ्यायचे। हे मस्त तळलेले आहेत, आता शेंगदाणे बाजूला ठेवायचे आहेत आणि आपल्याला आता तडका बनवायचा आहे। पॅनमधलं तेल थोडं कमी करून घेतले, त्यामध्ये घालायची आता मोहरी। मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालायचे 1 चमचा, मोहरी 1 चमचा घातली आणि ह्या 3 हिरवी मिरची बारीक कापून घेतल्या। त्यामध्ये जाईल कढीपत्ता, हळद घालायची, हिंग, आणि थोडी कोथिंबीर। फोडणीमधील कोथिंबीरमुळे छान स्वाद येतो। तर आपला तडका तयार आहे। त्या पोह्यांना थोडंसं मोकळं करून घ्यायचं हलक्या हाताने।
तेलामध्ये आता घालूया आपण तडका दिलेला आहे. मस्त सुवास येतोय. मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने. त्याच्यावरती घालायचं आहे थोडंसं काळं मीठ आणि आपलं साधं मीठ घालायचं आहे आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. तर मीठ टाकल्यानंतर परत मिक्स करायचं आहे. ह्याला आपल्याला आता स्टीम करून घ्यायचं आहे. आपल्या कांदे पोह्यासारखे गरम नाही करायचे. पोहे असे वातडल्यासारखे होऊ नये म्हणून हे 2 चमचे मी दूध टाकते. पाणी टाकलं तरी चालेल आणि परत मिक्स करून घ्यायचं ह्याला, म्हणजे पोहे आपले एकदम नरम होतात. आणि घालायची पाव चमचा साखर. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. छान मिक्स झालेत. आता मी ठेवली कढई. आता पातीला ठेवू शकता किंवा स्टीमरमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता, पण पसारा नको म्हणून मी कढईच ठेवली. आणि त्यावरती आता हे उकळी आल्यानंतर आपल्याला त्यावरती पोहे ठेवायचे आहेत वाफवून घेण्यासाठी. पाण्याला उकळी आलेली स्टँड ठेवले आणि त्यावरती आपल्याला ही गाळणी ठेवायची आणि असं पॅक झाकून ठेवायचे आणि 7 ते 8 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवरती ह्याला छान वाफवून घ्यायचे. पोहे आपले वाफवत आहेत तोपर्यंत हे आपल्याला जिरा वन मसाला असतो पोह्यामध्ये, हा इंदोरी पोह्यामध्ये, तो बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला जिरे घेतलेत अर्धा चमचा, बडीशेप अर्धा चमचा आणि हे 12 ते 13 असे मिरे, काळी मिरी, 4 हिरवी मिरची, 2 बेडगी घेतल्यात आणि 2 आपली कोल्हापुरी मिरची, लवंगी, 3 लवंग आहेत, ही जायत्री घेतली आणि हे 2 इंच दालचिनी, ही सुंठ घेतली 2 इंच, 2 हिरवी लवंग घेतली आणि हे जायफळ आपण नंतर खिसून टाकणार आहोत. तर आपल्याला हे जिरा वन मसाला भाजून घ्यायचा आहे. तर पॅन ठेवला आहे. आपल्याला टाकायचे जिरे, बडीशेप, हे मिरे, सुंठ पावडर टाकली तरी चालेल, ही दालचिनी, ही जायत्री आणि हे 3 लवंग, 2 वेलची आणि ही अख्खे धने नाही तर धनेपूड वापरणार आहे पाऊण चमचा. तर अगोदर ह्याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. जास्त नाही भाजायचे आपल्याला हे मसाले. त्यांचा सुवास यायला लागला की लगेच बंद करायचे भाजणं. त्यामध्ये घालूया आता मिरची. तुम्ही सर्व लवंगी वापरली तरी चालेल तुम्हाला जर तिखट हवं असेल तर. मी 2 बेडगी टाकले.
गॅस बंद करते आता. त्यामध्ये घालायची धनेपूड, आणि ह्याची थंड झाल्यानंतर आपल्याला फाईन मसाला बनवून घ्यायचा आहे. मसाल्यांचा खूप छान सुवास येतो. हे थंड झाले की आपल्याला ह्याची पावडर बनवून घ्यायची. यामध्ये हळद टाकली तरी चालेल अजून, म्हणजे आपल्या दुसऱ्या पोह्यांसाठी सुद्धा हा मसाला जरी शिल्लक राहिला तरी दुसऱ्या पोह्यावरती पापड, मसाला पापड असतो त्यावरती खूप छान लागतो. आपण मसाले भाजून घेतले, त्यामध्ये थोडंसं जायफळ असं खिसून घालायचं आहे, जास्त नाही घालायचं. आणि ह्याची आपल्याला आता पावडर बनवून घ्यायची. थंड झालाय. ह्याच्यामध्ये अजून हळद, हिंग वापरलं तरी चालेल. हिंग घालायचे. थोडीशी हळद पोह्यामध्ये वापरली, पण आपला मसाला शिल्लक राहणार आहे थोडासा, त्यामुळे घातलेली आहे. याची पावडर बनवून घ्यायची. तर तयार झाला आपला हा जिरावण मसाला. हे बघू शकता एकदम असं बारीक झालेलं आहे. हे आपले पोहे मस्त छान वाफलेले आहेत, बघू शकता. वा, एकदम सॉफ्ट बनलेले आहेत, बघू शकता. त्याला काढून घेऊ. तयार झालेत आपले आता पोहे. त्यामध्ये शेंगदाणे घालूया. आपला हा जिरावण मसाला बनवलेला तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त. आणि हे थोडंसं मीठ कमी आहे, मी चाखून पाहिलं तर टेस्ट केल्यानंतर कमी वाटलं म्हणून अजून थोडंसं मीठ घातले. आणि कोथिंबीर. वा, काय मस्त सुवास येतो मसाल्याचा. हे इंदोरी पोह्यामध्ये कांदा नाही, असेच असतात. तर आता हे तयार आहे आपले हे वाफून घेतलेले पोहे तडक्यासहित. हे शेंगदाणे, हा जिरावण मसाला, कोथिंबीर, डाळिंब, शेव आणि ही बुंदी, लिंबू. हवे असेल तर, तुम्हाला आवडत असेल तर अजून थोडीशी साखर घाला, नाहीतर ठीक आहे. चला तर मग तयार आहेत आपले आता इंदोरी पोहे सर्व करण्यासाठी. त्यावरती घालूयात थोडीशी साखर. आपला थोडासा परत मसाला, शेंगदाणे, घालायची बुंदी, शेव, कोथिंबीर, घालायचं डाळिंब, लिंबू,
तर तयार आहेत आपले आता हे आपला नाश्ता इंदोरी पोहे बघू शकता मस्त झाले। नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कुठले कांदे पोहे आवडतात की इंदोरी पोहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर तयार झाले आपले हे इंदोरी पोहे मस्त असे। मस्त खूप छान टेस्ट लागते। तर एकदा नक्की बनवून पहा आणि कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। चला तर भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि एकदा नक्की बनवून पहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।